नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। पुन्हा एकदा आपली जी बॉम्बे हायकोर्टची जी भरती आहे, नागपूर बेंचची जी काही भरती आहे ती आपली चालू झालेली आहे। जागा सध्या कमी आहेत, पण पुढची जी काही आपली येणारी जी काही भरती आहे ती 11,000ची भरती आहे आणि त्या भरतीची ही जी काही आहे ती सुरुवात आहे। ओके, आणि यासाठी तुम्ही ट्राय करावं हे माझ्याकडनं तुम्हाला सांगेल। ॲक्च्युली हा व्हिडिओ मला सकाळीच बनवायचा होता, पण काही कामानिमित्ताने मला तो नाही बनवता आलेला आहे। पण आता जे आहे ते आपले फॉर्म जे आहेत त्याचे ते चालू झालेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवून देते। आणि प्लस नंतर ती जी काही ॲडव्हर्टाईज आहे, फॉर्म कसा भरायचा, त्याच्यानंतर त्याचा क्रायटेरिया काय आहे, किती जागा आहेत, वेटिंग किती असणार आहे, तुमचं पेमेंट वगैरे किती असणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जे काही एज्युकेशन आहे, एज्युकेशन किती हवं आहे, पुन्हा बाकीचं जे काही आहे जसं कम्प्युटर नॉलेज किंवा टायपिंग वगैरे हवी आहे का, ही पूर्ण माहिती आपण त्या PDF मध्ये पाहणार आहोत। ती PDF जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहे। तुम्ही तिथून ती डाउनलोड करून घ्या आणि संपूर्ण तुम्ही ती वाचून घ्या। आज सकाळी 11 वाजल्यापासून हे जे काही आहेत 13 तारखेपासून हे फॉर्म जे आहेत ते चालू झालेले आहेत। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ते फॉर्मची लिंक असणार आहे आणि संपणार नाहीये ती। आज 13 तारखेपासून ते शेवटची जी तारीख आहे ती 27 तारीख आहे, 27/5 याच्यापर्यंत तुम्ही ते फॉर्म भरू शकता। तुम्हाला कुठे जायचं आहे, आपली जी लिंक आहे म्हणजे जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला रिक्रुटमेंट हा जो टॅब आहे त्या टॅबवर तुम्हाला जायचे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला जे आहे इथे तुम्हाला ती डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट बघायला मिळणार आहे। जर तुम्हाला इथून डाउनलोड करायची असेल तर तुम्ही इथून डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकलेलीच आहे, तुम्ही तिथेही डाउनलोड करू शकता। आणि तुम्हाला इथे जायचं आहे अप्लाय ऑनलाईनवर। ओके, आणि तिथून जो आहे तो तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा। आता फॉर्म वगैरे कसं भरायचं हे जर मी सांगत जर राहिले तर आपला जो व्हिडिओ जर आहे तो खूप लेंदी होत जाईल आणि फॉर्म वगैरे कसं भरायचं याची तुम्हाला माहिती असेलच, कारण या अगोदर सुद्धा तुम्ही एक जो आहे तो तुम्ही फॉर्म भरलेला आहे। ओके, इथे तुम्हाला स्पष्ट दिलेलं आहे बघा, नागपूर बेंच रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क 2024। ओके, तर मी तुम्हाला ती ॲडव्हर्टाईज दाखवते, ज्या ॲडव्हर्टाईजसाठी आपण आता म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो आपण इथे बनवत आहोत। ओके, ॲडव्हर्टाइजमेंट आता आपल्या समोर आलेली आहे बघा, तुम्हाला स्पष्ट इथे दिलेलं आहे ही बॉम्बे हायकोर्टची भरती आहे, जिल्हा न्यायालयाची नाही। ओके, आणि याच्यामध्ये जे आहे नागपूर बेंचची ही भरती आहे आणि याच्यामध्ये क्लर्कच्या जागा आहेत। तुम्हाला टोटल ही व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या। टोटल ज्या जागा आहेत त्या किती दिलेल्या आहेत तुम्हाला 45। ह्या ज्या जागा आहेत त्या किती आहेत 45 आणि वेटिंग जी आहे ती तुम्हाला किती असणार आहे 11 कॅन्डिडेटची वेटिंग असणार आहे। म्हणजे टोटल ह्या तुमच्या 45 जागा आणि प्लस 11 वेटिंग म्हणजेच तुम्हाला टोटल 56 जागांची ही जी काही आहे क्लर्कची भरती ती तुमची असणार आहे, 56 जागांची। ओके, त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक सूचना दिलेली आहे, जे काही हँडिकॅप्ड किंवा डिसेबिलिटी जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 4% पोस्ट ज्या आहेत त्या राखीव ठेवल्या जाणार आहेत। ओके, हां, त्याच्यानंतरचा पुढचा जो ऑप्शन आहे याच्यामध्ये ही पूर्णपणे जे आहे फॉर्म ते तुम्हाला ऑनलाईन भरायचे आहेत। याची तुमच्यासाठी जे काही पे स्केल असणार आहे तुमचा तो किती आहे 29,200 ते 92,300 पर्यंत तुमचा जो पे स्केल जो आहे तो तुमचा असणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला एजचा जो क्रायटेरिया आहे हे इम्पॉर्टंट आहे, नाहीतर आपण फॉर्म भरतो आणि मग आपल्या लिस्टमध्ये नाव येत नाहीये, मग आपल्याला असं प्रश्न पडतो की का नाही आला। त्याचं एकमेव कारण आहे की आपलं जे काही एजचा जो क्रायटेरिया आहे किंवा त्याच्यामध्ये आपण बसत नाहीये। ओपनवाल्यांसाठी जे आहे 18 वर्ष मिनिमम आहे, तो तर नॉर्मली असतोच आपला। मॅक्झिमम किती आहे 38 वर्ष। ओके, त्यानंतर SC ST नंतर जे अदर बॅकवर्ड क्लासेसवाले आहेत किंवा स्पेशल बॅकवर्ड क्लासेसवाले आहेत त्यांचं 18 जे आहे ते तुमचं असणार आहे आणि त्याच्यानंतर 43 वर्ष जास्तीत जास्त असायला हवं। ओके, म्हणजे 43 वर्षाचं लिमिटेशन आहे। त्याच्यानंतर जे हायकोर्टमध्ये ऑलरेडी एम्प्लॉई आहेत किंवा जे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत त्यांचं वय 18 असायला हवं, पण त्यांच्यासाठी मॅक्झिमम एज लिमिट आहे तो त्यांनी मेन्शन केलेला नाहीये। फक्त 18 वर्षापासून पुढचे जे कॅन्डिडेट आहेत ते तो फॉर्म भरू शकतात। त्यानंतरचा पुढचा याच्यामध्ये पॉईंट आहे तो म्हणजे कोणता
तुमचा एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये त्यांनी तुम्हाला काय सांगितले की तुम्हाला डिग्री म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असावं आणि ज्या व्यक्तींचं LLB झालेलं असेल म्हणजे ज्या व्यक्तींचं लॉ झालेलं असेल त्यांना फर्स्ट रेफरन्स दिला जाणार आहे. ओके, हा त्यांचा पहिला क्रायटेरिया आहे. त्याच्यानंतर तुमचं टायपिंगचं सर्टिफिकेट असायला हवं आणि ते पण इंग्लिश, मराठी नाही. आपण आत्ता जी काही लिस्ट जी सेकंड लिस्ट जी काही आलेली नाही आहे त्याच्यामध्ये 2 क्रायटेरिया होते, इंग्लिशही हवं होतं आणि मराठीही हवं होतं. पण याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला फक्त इंग्लिश टायपिंग आणि त्याचा स्पीड जो आहे तो 40 अबाव असायला पाहिजे. ओके, आणि त्याच्यानंतर पुढचा जो क्रायटेरिया आहे तो म्हणजे तुमच्याकडे कम्प्युटरचं सर्टिफिकेट असायला हवं की ज्याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज पाहिजे विंडोजचं, लिनक्सचं, MS ऑफिस, MS वर्ड वगैरे याचं. मग त्याच्याशी रिलेटेड तुमच्याकडे हे जे खाली जे सर्टिफिकेट दिलेले आहेत यापैकी तुमच्याकडे एखादा कुठलाही सर्टिफिकेट जरी असेल तरीसुद्धा चालून जाईल. पण आपल्या माहितीचे असलेले सर्टिफिकेट म्हणजे कुठला, सगळ्यांना माहितीचा असलेला MSCIT आणि दुसरा जो सर्टिफिकेट आहे CCC वगैरे हा सुद्धा तुमचा त्याच्यामध्ये चालून जाणार आहे. पण खास म्हणजे जर सगळ्यांच्याच माहितीचा म्हणजेच तो MSCIT. ओके, आणि इथे या लिस्टमध्ये जे दिलेले आहे त्याच्यापैकी जर एखादा सर्टिफिकेट तुमच्याकडे जर असेल तर तो चालून जाईल. त्याच्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे, बाकीचे हे जे काही पॉईंट्स आहेत की तो जो काही आहे सिटिझनशिप जी आहे ती इंडियन असायला हवी वगैरे ते सगळं याच्यामध्ये आहे. तुम्ही ती PDF जी आहे ती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. मी जे काही मेन पॉईंट्स आहेत फक्त मी तुम्हाला याच्यामध्ये ते मेन्शन करणार आहे. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे शॉर्ट लिस्टिंग. कायम लक्षात असू द्या, मागची जी काही भरती होती म्हणजे उदाहरणार्थ काही भरत्या होता ते त्याच्यामध्ये 8वी पास किंवा 7वी पास वगैरे असं विचारलं जातं. मग आपण काय करतो म्हणजे अशा बऱ्याचशा स्टुडंट्सच्या बाबतीत असं झालं होतं की जर त्यांनी 7वी पास किंवा 8वी पास जर असं जर क्रायटेरिया जर दिला असेल तर मग त्यांनी BA, BCom वगैरे किंवा BSc वगैरे जर असं टाकलं असेल तर त्यांचं शॉर्टलिस्टमध्ये नाव येत नाही. तुम्हाला जो क्रायटेरिया दिलेला आहे तुम्हाला तोच टाकायचे. त्या व्यतिरिक्त तुमचं भलेही किती जास्त शिक्षण जरी असेल तरी ते तुम्ही टाकू नका, नाहीतर तुम्ही कधीच तुमचं लिस्टमध्ये नाव येणार नाही. हे मात्र तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा हे ऑनलाईन फॉर्म वगैरे कसा भरायचा हे त्याचे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते तुम्ही एकदा वाचून घ्या. मुद्दा फक्त मी तुम्हाला जे महत्त्वाचं जे आहे ते फक्त टॉपिक तुम्हाला सांगणार आहे. ही ती साईट आहे PDF मध्ये. इथे तुम्ही आलात की इथे लिंक केली की डायरेक्टली तुम्हाला हा जो ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवर तो तुम्हाला होम पेजवर घेऊन जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर ह्या साईटवर जाऊन तुम्हाला ते फॉर्म भरायचे आहेत. 11 वाजल्यापासून हे फॉर्म चालू झालेले आहेत. 13 तारीख म्हणजे आजच्या तारखेला ते 5 पर्यंत. आणि हे तुमची कधी लास्ट डेट आहे 27/5/2024 म्हणजे 27 तारखेपर्यंत तुम्हाला हे काय करायचे फॉर्म भरायचे आहेत. आणि याची जी फीज आहे ती फक्त 200 रुपये ही फीज असणार आहे. आणि ही फीज तुम्हाला ऑनलाईन पे करायची आहे. SBI कलेक्ट हा जो ऑप्शन आहे त्याच्यामधून SBI कलेक्ट वगैरे त्याची फीज वगैरे कशी भरायची इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. इथे तुम्ही गेलात ना अप्लाय ऑनलाईनमध्ये गेल्यानंतर तुमच्यासमोर इथे सगळी लिस्ट येऊन जाते म्हणजे ते काय गाईडलाईन्स वगैरे आणि इथेच ऑप्शन तुम्हाला आहे क्लिक हेअर टू SBI कलेक्ट युजर मॅन्युअल म्हणजे ते कसं फिल करायचं. SBI कलेक्ट म्हणजेच काय, इथे तुम्ही क्लिक केलं, क्लिक हेअरवर क्लिक केली की तो फॉर्म जो आहे तो तुमच्यासमोर ओपन होणार आहे. तुम्ही तो व्यवस्थित वाचून घ्या आणि पुढे काय काय स्टेप्स करायचे तुम्हाला त्या सगळ्या इथे तुम्हाला दिलेल्या आहेत. फक्त एवढंच लक्षात ठेवा तुम्हाला फीज जी आहे ती ऑनलाईन पे करायची आहे, ऑफलाईन नाही. ओके, त्याच्यानंतरचा आपला पुढचा मुद्दा आहे याच्यामध्ये बाकीचं ते जे काही नावं वगैरे आहेत, तुमचा जो काही ॲड्रेस आहे, खास करून तुमचा ईमेल ID आहे तो तुम्ही व्यवस्थित टाका. मागच्या वेळेला बऱ्याचशा मुलांनी जे आहेत ते ईमेल ID जे आहेत ते चुकीचे लिहिले होते त्याच्यामुळे खूप गडबड झाली होती. जे मॅरिड कॅन्डिडेट असतात त्यांनी सुद्धा तो व्यवस्थित ते फॉर्म जे आहेत ते व्यवस्थित भरायचे आहेत. हे इन्स्ट्रक्शन्स तुम्ही वाचून घ्या. फॉर्म भरताना तुम्हाला सिक्वेन्स तुमच्या एज्युकेशनचा सिक्वेन्स अशा पद्धतीने टाकायचा आहे म्हणजे कसा पहिल्यांदा SSC मग HSC आणि ग्रॅज्युएशन. PG त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, पण जर तुमच्याकडे असेल तर टाका, जर नसेल तर तुम्ही इग्नोर करा. SSC HSC आणि ग्रॅज्युएशन प्लस तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असेल तर मग त्याच्या डिटेल्स तुम्ही टाका, प्लस तुमच्याकडे MSCITचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला त्याच्या डिटेल्स ज्या आहेत त्या तुम्हाला टाकायच्या आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे तुमच्यासाठी महत्त्वाचा तो म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे तुमचा सिलेबस किंवा तुमचं जे काही लेखी परीक्षा वगैरे होणार आहे त्याच्याबद्दल. तर इथे तुम्हाला जे काही आहेत मागचा जो पेपर होता त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स जरा कमी होते. आता जो पेपर जे आहेत ते काही जे आहेत तुम्हाला 20 मार्क्सला इथे दिलेला आहे. 40 मार्क्स याच्यामध्ये एक्स्ट्रा आहेत. मराठीमध्ये तुम्हाला काय सिलेबस आहे, ग्रामर,
कन्स्ट्रक्शन्स वगैरे, इंग्लिशमध्ये स्पेलिंग, ग्रामर, कन्स्ट्रक्शन, जनरल नॉलेज दिलेलं आहे, जनरल इंटेलिजन्स दिलेलं आहे, अरिथमॅटिक आहे, तर म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी आणि कम्प्युटरचं दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं जे आहे पेपर तो इथे कितीचा असणार आहे टोटल, तर लक्षात असू द्या तुमचा जो पेपर आहे, तुमची जी लेखी परीक्षा आहे ती 90 मार्क्सची होणार आहे. टोटल लेखी परीक्षा किती होणार आहे? 90 मार्क्सची. आणि तुम्हाला जो पासिंग जो क्रायटेरिया आहे तो 50% पासिंग क्रायटेरिया आहे. म्हणजेच किती, जर 90 मार्क्सचा जर तुमचा जर पेपर जर झाला तर तुम्हाला किती मार्क्स मिळाले पाहिजे? 45 मार्क्स तुम्हाला पासिंगसाठी. म्हणजे 50% पासिंग म्हणजे किती? 45 तुम्हाला मार्क्स त्याच्यामध्ये तुम्हाला मिळाले पाहिजेत. इथे बघा तुम्हाला टायपिंग म्हणजे जर तुमची लेखी परीक्षा झाली, लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमची कौशल्य चाचणी म्हणजेच काय, टायपिंगची टेस्ट होणार तुमची 40ची. त्याच्यामध्ये तुम्हाला 400 वर्ड्स टाईप करायचे आहेत. ओके. आणि त्याच्यासाठी तुम्हाला टायमिंग किती दिलेला आहे? 10 मिनिटाचा. त्याच्यानंतर आता त्याच्यासाठी फॉन्ट कोणता, काय कोणतं वगैरे हे तुम्हाला हळूहळू आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. सुरुवातीला महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही फॉर्म भरून घ्या. एकदा फॉर्म भरला की त्याच्याशी रिलेटेड जी काही तयारी आहे ती आपण हळूहळू करून घेऊया. मॅक्झिमम मार्क्स तुमचे किती असणार आहेत? तुम्हाला 20. त्याच्यापैकी तुम्हाला मार्क्स किती मिळाले पाहिजे? तुम्हाला 10 हे तुमचे काय आहेत? पासिंग मार्क्स आहेत. नंतर वायवा आहे. वायवा म्हणजेच काय, तुमची मुलाखत असणार आहे. मुलाखत जी आहे ती तुमची 40 मार्क्ससाठी असणार आहे. ओके. आता याच्यामध्ये म्हणजे टोटल तुमचा किती मार्क्सचा पेपर झाला, तर 90 मार्क्सची तुमची लेखीची परीक्षा झाली. नंतर टायपिंग टेस्ट जी आहे ती तुमची 20ची झाली. त्याच्यानंतर मुलाखत जी आहे ती तुमची 40 मार्क्सची. म्हणजे टोटल हा जो पेपर आहे तो तुमचा 150 मार्क्सचा असणार आहे. हे मात्र तुमचं कायम लक्षात असू द्या. अजून तुम्हाला काय पाहिजे असणार आहे, तर तुम्हाला याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे. ओके. कॅरेक्टर सर्टिफिकेट कसं असायला हवं याची तुम्हाला खाली त्यांनी एक फॉर्मॅट दिलेला आहे, जो प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला दिला जातो. तो जो फॉर्मॅट आहे तो तुम्ही काय करायचं आहे, हे बघा, कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. तर तुमच्या गावामधील किंवा तुमच्या आजूबाजूला जे कोणी प्रतिष्ठित व्यक्ती असतील, प्रतिष्ठितचा अर्थ तुम्ही समजून घ्या, ज्यांच्या नावावर काही केसेस वगैरे असतील असे व्यक्ती नाही. म्हणजे भले जरी केसेस जरी असेल तरी सुद्धा तो कधी कधी प्रतिष्ठित म्हणून आपल्या नजरेमध्ये असतो किंवा तो धरला जातो. आपल्याला त्या फंदामध्ये नाही पडायचे, पण लक्षात असू द्या, जो काही गावामधला जो काही तुमचा प्रतिष्ठित व्यक्ती असेल त्या व्यक्तीच्याकडनं तुम्हाला तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायचं आहे. ओके. तर मुद्दा फक्त हा आहे की सुरुवातीला आता तुम्ही आजपासून जो काही फॉर्म चालू झालेले आहेत तुम्ही ते व्यवस्थित फिल करून घ्या. आणि मग त्याच्यानंतर जे आहे ते आपण पुढची जे काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी जी लागणारी जी काही तयारी आहे ती मी तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगून देईन. हां. आणि एक गोष्ट लक्षात असू द्या, जो तुमचा पेपर होणार आहे लेखी परीक्षेचा तो तुमचा प्युअरली इंग्लिशमधून पेपर होणार आहे, मराठीमधून नाही. फक्त मराठीमधून काय असणार आहे, तर मराठीचं ग्रामर, मराठीचं जे काही व्याकरण आहे ते तर इंग्लिशमधून नाही देऊ शकत आहे. मग मराठीचं जे काही व्याकरण आहे ते मराठीमधून असणार आहे, पण बाकी जो काही पेपर आहे तो तुमचा पूर्णपणे इंग्लिशमधून होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तशी तुमची तयारी ठेवा. ओके. बाकी जे काही जर तुम्हाला जर अजून काही शंका असेल किंवा माझ्याकडनं काही जर राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि आपले जर व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडत जर असतील तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.